पारितोषिक मुन्ना पठाण यांना देण्यात येत आहे. विशाल भगत आपला कॅश प्राइज घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. भास्कर तरी आपण सुद्धा या. चला सुरू करत मॅचला. जशी मॅचला सुरुवात होली आपण पहिल्या डावाकरिता ऐकूयात आवाज. बदलापूर विभागामधून केलेली सुरुवात आणि आपल्या आवाजाच्या जोरावरती आपलं नाव साता समुद्र पार ज्याने पोहोचवलेलं आहे तर महेश जोडे सर अर्थातच मॅडी सर यांना आपण ऐकूयात येणाऱ्या पहिल्या सत्रामध्ये. भास्कर तरे आणि विशाल आपल्यासाठी काही कॅश प्राइज होतं ते आपण ताबडतोब या ठिकाणाहून घेऊन जा. पहिलाच उद्घाटनाचा सामना जिंकलेला रॉयल रायगडच्या टीम. अभिनंदन टीम रॉयल रायगड. हार्ड लक टीम वीर साई नक्ष 11. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साई मसने शेलू गावाचा बायकर मॅन ओव्हर द स्टंप्सनं सुरुवात. फुलटॉस मिस केलेला. पाठीमागे देखील मिस्टेक झालेली आहे. विकेट किपर कडून चूक झालेली आणि पाठीमागे बघता बघता बॉल निघून चाललेला बाईच्या स्वरूपामध्ये सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4 चौकार. देखील फर्स्ट विकेट आणि फर्स्ट 6 जो खेळाडू मारेल त्यांच्यासाठी ॲडव्होकेट निलेशजी कुंभार साहेबांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. बोलत या. बॅकफुटला जाऊन लेट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. शेवटचा अंतिम बाकी राहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेम मसनेनं काय चांगली सुरुवात केलेली आहे. मागच्या 2 वर्षांपासून केलेली SPL मध्ये सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा प्रेमनं एंट्री केली तेव्हा देखील आम्ही सांगितलं होतं की प्रेमकडे ती क्षमता आहे. तो उभरता सितारा शेलू गावाचा बनू शकतो. राऊंड द स्टम्प्स. ऑफ करतात. टॉप एज लागलेली आहे. खेळाडू पोहोचलेत. डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. जीवनदान मिळतं इथे यश तरेला. डॉट बॉल आलेला. पहिलं षटक पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 या धावसंख्येवर. श्रीमान ज्येष्ठ नागरिक धर्माजी शिंगटे साहेब यांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत.
पहिल्या ओव्हरमध्ये धावा पुस्तकावरती धावा आलेल्या आहेत 7 धावा. आविर्षा इलेक्ट्रिकल 10 पेंड आयलँड वर्सेस रणवीर लुक्का ग्रुप या दोन टीम मध्ये सुरू असलेला महत्वपूर्ण दुसरा सामना. पहिल्या षटकामध्ये धावा संख्या 7 वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती प्रमोद खारीक आलेत. पहिला चेंडू बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. थोडेसे सेन्सिबली खेळत असताना डॉट बॉलने सुरुवात. सेकंड ओव्हर फुलटॉस लॉफ्ट करत असताना काउफेसच्या वरतून पाठवला. फटका सायनाथ मसनेचा सीमा पार षटकार. षटकार आलेला 6च्या मदतीने टीमची टोटल 13. दूर ठेवला शरीरापासून वाईड बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. मॅच बॉल कदाचित येतो. सायनाथ मसने याने नुकताच षटकार डोकलेला आणि या षटकाराकरिताच 100 रुपयांचं पारितोषिक निलेश कुंभार साहेबांच्या वतीनं. गोलंदाज तयार. लॉफ करतात. मिडॉन आणि मिड ऑफ आतमध्ये फायदा उचलून पाठवला सीमा पार फटका. सायनाथ मसनेचा झाला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर षटकार. दोन बॅक टू बॅक षटकार ठोकलेले सायनाथ मसने यानं. 2 सलग षटकार. एक काऊ फेसला एक लॉंग ऑफला. हॅट्रिक जर लगावली तर सायनाथ मसने यांच्यासाठी आणखीन 200 रुपयांचं पारितोषिक. नुकताच आपण पाहतायत गणेश भोईर साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होता. लाऊड अपील कॉडबी हँड मध्ये पकडण्यात आलेला फलंदाज बाद. साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर गणेशजी भोईर साहेबांचं आगमन त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. प्रमोद खारीक यांनी नुकताच सायनाथ मसने यांची मोठी विकेट घेतलेली आणि याच विकेटसाठी निलेश कुंभार साहेबांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना सफलता इथून मिळते गोलंदाज प्रमोद खारीकला. धावा संख्या 20 वरती 20 ऑन स्कोर कार्ड. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती संतोष मसने आलेत. लॉफ करतात इनसाइड आउट वॅकंड एरिया एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे चौकार.
चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतात 4. रेफर करण्यात आलेला पंचांच्या वतीनं. अंपायरचा कॉल आहे. DRS ची डिमांड पंच स्वतः करत असताना. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रमोदला एक सफलता मिळाली. पाहूयात अंतिम चेंडूचं क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी पंचाने रेफर केलेले आहेत. आमचे तिन्ही ऑफिशियल पंच महत्वपूर्ण भूमिका या संपूर्ण स्पर्धेची बजावत आहेत. इट्स अ नो बॉल. थर्ड अंपायर यांच्या वतीने डिसिजन आलेला नो. चेंडू फ्री हिट असेल अर्थातच संतोष मसने यांच्यासाठी. एक चौकार, 2 सलग बॅक टू बॅक चौकार ठोकलेले आहेत. आता नामी संधी फ्री हिट बॉलची पाहूयात. प्रमोद तयार. कोलवाटापाचा चेंडू टाकण्यात आला. फुलर लेनचा होता, समोर टाकला. डॉट बॉल. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना सेकंड ओव्हर कंप्लीट होतं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे. 1 गडी गमावत असताना 29 या धावत संख्येवर. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 29 या धावत संख्येवर. चला अधिकचा वेळ घेऊ नका कॅप्टन. तिसरं षटक. प्रेम आलेत पुन्हा एकदा. बॅकफुटला जात सेन्सिबली पुश करतात शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये. एक सिंगल या बॉलवरती मिळते. संघाची टोटल धावणं पोहोचलेली 30 या धावा संख्येवर. 30 ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गणेशजी भोईर साहेब मुख्य व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेतात. हार्दिक असं स्वागत. त्यांचे म्हणजे सेवन जोडीमध्ये रामदासजी शेट्टे साहेब काही कारमास्त थोडेसे आउट ऑफ टाउन आहेत, परंतु ते देखील सामन्याचा वारंवार लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करू. त्यांच्या दोन्ही पांडुरंग कृपा यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. शेलू प्रीमियर लीगमध्ये काही होऊ शकतं. धावा चेस करणं असू द्या, धावा डिफेंड होणं असू द्यात, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी वॉशिंग मशीन ठेवणं असू द्यात, रेफ्रिजरेटर असू द्यात, टीव्ही असू द्यात, किंवा एखाद्या गावाची लीग लाख रुपयाची स्पर्धा असू द्यात. प्रेम तयार. चांगला टाकला प्रेमने. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला खेळतात. डीपमध्ये प्रोटेक्शन. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट होते. या बॉलवरती फक्त 1 रन इथून मिळते. संघाची टोटल धावण पोहोचलेली 31. आज कुठल्याही खेळाडूनं अर्धशतक जर ठोकलं तर निलेशजी कुंभार साहेब ॲडव्होकेट यांच्या वतीनं त्या खेळाडूला 500 रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राऊंड द स्टम्प्सनं बॉल तयार. हो, लॉफ्ट करतात. फटका यश तरेचा. डीपमध्ये काय फोल्डिंग राहिलेले प्रमोद होते कदाचित डीपमध्ये. सेकंडचा देखील कॉल चालवला होता. 1च रन मिळते.
चांगले फोल्डिंग प्रमोद कारिक यांच्या वतीनं होत असताना एकच्या मदतीनं टोटल 32 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पॉवर प्ले कंप्लीट झाल्याच्या नंतर थोडंसं धावफलक सिकिटवण्यामध्ये हवी ठरलेला तो प्रेम मसने. लॉफ करण्याचा प्रयत्न, स्वतः प्रेम आलेले डाऊन द बॉल. हो, कॅच ड्रॉप झालेली आहे. प्रेम कडून नक्की झेल निसटलेली आहे. त्यांचेच काका बॅटिंग करत होते. शेवटचा बॉल आता बाकी राहतो या ओव्हर मधील. संघाची धाव संख्या 33 वरती 33. लो फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर मध्ये टर्न करतात. प्रमोद कारिक पोहोचले डाऊन द बॉल. फक्त सिंगल या बॉलवरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवर. कर्जत प्रीमियर लीगचे फॉर्मची लिंक आउट झालेली आहे. तर जे कोणी इच्छुक खेळाडू त्यासाठी इच्छुक असतील कर्जत प्रीमियर लीग मध्ये सहभाग होण्यासाठी, तर आपण आवर्जून जाऊन लिंक वरती जाऊन आपला ताबडतोब फॉर्म फिल करून घ्या. कर्जत प्रीमियर लीग 9व्या पर्वामध्ये आपल्याला आयोजकांच्या भूमिकेमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ वरई व कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत, श्रीमान महेंद्र शेठ तोरवे, त्यानंतर प्रसादजी तोरवे, प्रशांतदादा जांजे आणि नितीनदादा जांजे हे आपल्याला आयोजकांच्या भूमिकेमध्ये कर्जत प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वामध्ये दिसतील. फॉर्मची लिंक आउट झालेली आहे. जे कोणी इच्छुक खेळाडू असतील तर आपण आवर्जून जाऊन लिंकवरती जाऊन आपल्या नावाचा फॉर्म भरून घ्या. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्कवरती 4 मध्ये आलेले अक्षय कारिक. हाफ ट्रॅकर खेचून मारलेला आहे. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, षटकार. निलेश कुंभार साहेबांच्या वतीनं यश या षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. आणि अक्षयने जर विकेट काढली तर त्यांना सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक असेल. आतापर्यंत धाव संख्या 40. हो, आडवा पाटनं पारलेले फटका, सीमारेषेच्या पलीकडे सलगचा दुसरा षटकार.
ठोकलेले आहेत. आणखीन एक ठोकला तर कुंभार साहेबांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक. 2 तर ठोकलेले. अक्षय तयार. स्ट्रायकिंग एंडला यश. वेगवान टाकलेला. आता हवे ते चेंडू. विकेट किपर कॅच ड्रॉप. कॅच इथून ड्रॉप आहे. या बॉलवरती 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 47 या धावसंख्येवरती. 47 धावा यायला सुरुवात झालेली अवीरशाह इलेक्ट्रिकल स्टेन पेन आयलंड या टीमसाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये साईनाथ मसने मैदानाच्या आतमध्ये होता. धावा बरसल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करण्यात आलं प्रेमच्या वतीनं पुन्हा एकदा. परंतु चौथ्या ओव्हरमध्ये अक्षय खारीक वरती आवी ठरत असताना चौथं षटक सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज संतोष मसने पोहोचलेत. अक्षय खारीक तयार. कमी गतीने टाकलेला थोडासा चेंडू खाली राहतोय. डॉट बॉल. अंतिमचे 2 आता बाकी राहतात चौथ्या ओव्हरमध्ये. अंतिमचे 2 बॉल. राऊंड द स्टंप्स न तयार. लॉफ करतायत. हवे ते चेंडू. स्वतः अक्षय खारीक पोहोचलेत. कॅच सुटलेली आहे. या बॉलवरती जवळपास 3 धावा पळून पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजानं. आणि 3च्या मदतीनं 50 धावा पटलावरती लागलेल्या आहेत अवीरशाह इलेक्ट्रिकल स्टेन पेन आयलंड या टीमच्या. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ या ओव्हरमधला बाकी राहतोय. शेवटचा चेंडू आहे ओव्हर नंबर 4 मधील. फुलटॉस. अडव्या बाटने कडवाय प्रार. बैठक स्ट्रोक लगावलेला. फटका यश तरेचा सीमा रेषेच्या पलीकडे चाललेला. षटकार 4 ओव्हरचा खेळ. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करतात. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. अक्षय इसालगे त्या ठिकाणी. थ्रो झालेला डिरेक्ट विकेट किपर एंडला. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. धावत संख्या 57. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण लगेचच वळूयात. अंतिम षटक आहे. दुसरा चेंडू यश साठी. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. वेगवान टाकलेला एस्टनच्या वरतून डॉट बॉल. 57 झालेले. शेवटच्या अंतिम 4 बाकी राहतात. यश तर ॲज अ ओपनर आलेला. सुरुवातीला थोडासा कमी गतीने तो धावत होता. त्यानंतर 3 महत्वपूर्ण षटकार त्याच्या बॅटमधून आले. फुलटॉस टर्न करतात. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन एक कंप्लीट. सेकंडचा कॉल. दोन्ही बॅटर्स निघालेत. दुसऱ्या साठी नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. 2च्या मदतीने 59 धावा. 59 ऑन स्कोर कार्ड.
अंतिमचे 3 चेंडू लॉफ करतात. फटका तरेचा चाललेला डीप स्कोअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. सुंदर फटका षटकार. पासष्ट लागलेल 65. लॉफ करतात. जवळपास खेळाडू नाहीये. डीप फाईन लेगचं क्षेत्र निवडलेलं. यश तरे पॉकेट डायनामाइट छोटा तीर. गाव करे गंभीर. बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. कॅप्टन आपण ताबडतोब टॉस साठी या. रॉयल रायगड आणि मानव जतीन 11. मासा जसा पाण्याविना तडफडतो तसा राजू तरे डगआउट मध्ये तडफडलाय. शेवटचा बॉल बाकी राहतोय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. ओव्हरऑल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 69 झालेले आहेत. 69 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू सहजतेने टर्न करतात. एक्स्ट्रा कव्हरला पहिली सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल थ्रो झालेला बरोबर विकेट कीपर एंडला. रनआउटची चान्स आहे. पंचांनी आकाशाकडे बोट उंचवलेला म्हणजे फलंदाज अंतिम चेंडूवरती होईल बाद. चांगली बॅटिंग यश तरेने मैदानाच्या आतमध्ये पेश केली. इंडिव्हिज्युअल यशने आपल्या संघासाठी धावा बनवलेल्या आहेत. 36 धावा इंडिव्हिज्युअल बनवले यशनं. चांगली राहिलेली बॅटिंग. ओव्हरऑल पहिल्या सत्रामध्ये धावा बनवले त्या 70. 71 धावा संख्येचं भलं मोठं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. चला मानव जतीन 11 टीमचे कॅप्टन आणि रॉयल रायगड टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी या.